गुड मॉर्निंग स्टुडंट. आय एम प्रोफेसर मिस्टर डी एस चव्हाण, युअर केमिस्ट्री टीचर. मित्रांनो, आपण वॉटर टॉपिक स्टार्ट केला आहे. वॉटर टॉपिकमध्ये आपण स्टार्टिंगला व्हॉट इज मीन बाय हार्डनेस ऑफ वॉटर ही कन्सेप्ट लक्षात घेतली. त्यानंतर आपण हार्डनेसचे प्रकार समजून घेतले आणि त्यानंतर इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन इंडस्ट्री एक्झाम्पल बघितलं आपण. बॉयलर इन करोजन, इंडस्ट्रीमध्ये जो काही बॉयलर आपण वापरतो प्युरिफिकेशनला वॉटरच्या बॉइलिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्या बॉयलरवर जो काही हार्ड पाण्याचा इफेक्ट होतो त्याच्या आपण स्टेप्स बघितल्या, त्याच्या केमिकल रिॲक्शन्स बघितल्या. ॲक्च्युअली आपण आपल्याला लक्षात आलंय की वॉटर इज अ टू फॉर्म. प्युअर फॉर्म इज अ सॉफ्ट वॉटर, इम्प्युअर फॉर्म इज अ हार्ड वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे काय की द वॉटर विच कंटेन salt of calcium and magnesium. It may be carbonate, it may be sulfate, it may be nitrate, etc. These are the salt. Calcium and magnesium जर salt पाण्यामध्ये असेल तर पाण्याचं हार्डनेस काय होतंय, इन्क्रीज होते. These water are not suitable for drinking purpose as well as industrial purpose. That's why we have to treatment used for the removal of hardness of वॉटर. म्हणजे त्यामुळे आपण काय करतो की ते पाणी इंडस्ट्रीला योग्य नाही आहे, त्याचबरोबर पिण्याला इथे काय आहे योग्य नाही. मग त्याकरता आपण काय करणार, वेगवेगळं ट्रीटमेंट यूज करणार आणि पाण्यामधला हार्डनेस काय करण्याचा प्रयत्न करणार, आपण कमी करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याच रिगार्डिंग आजचा आपला टाईप आहे, पॉईंट आहे तो म्हणजे काय, वॉटर सॉफ्टनिंग. वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे काय, बेसिकली आपल्याला माहिती आहे वॉटर एकतर सॉफ्ट असतो किंवा हार्ड असतो आणि आपली जी रिक्वायरमेंट आहे ती सॉफ्ट वॉटरची. कुठली रिक्वायरमेंट आहे, सॉफ्ट वॉटर. यानं आपल्याला हार्ड वॉटर आपल्याला सुटेबल नाही, पिण्याला पण नाही आणि इंडस्ट्रीला पण नाही. म्हणून आपण काय करणार, जो वॉटर अवेलेबल निसर्गामध्ये आपल्याला तो सरफेस वॉटर आहे आणि त्यामध्ये हार्डनेसचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतंय आणि ते कमी करणार म्हणजे आपण हार्ड वॉटर कन्वर्ट इंटू सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर हार्डचं आपण रूपांतर कशामध्ये करणार, सॉफ्ट मध्ये करणार. त्यासाठी जी काही प्रोसेस लागतात त्या प्रोसेसला म्हणणार आपण वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस. कुठली प्रोसेस, वॉटर सॉफ्टनिंग. वॉटर सॉफ्टनिंग करताना आपल्याला माहिती आहे हार्डनेसचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे टेम्पररी हार्डनेस आणि दुसरा म्हणजे परमनंट हार्डनेस. कारण आपल्याला बेसिकली माहिती वॉटर इज ए युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. वॉटर इज ए universal solvent. That's why any impurity, it may be solid, it may be liquid or it may be gases, easily dissolve in water and water after dissolving impurity become a hard. एकदा का पाण्यामध्ये impurity विरघळली, dissolve झाली की पाण्याचा नेचर कसा होतो, हार्ड होतो. and these hard water we cannot use for our drinking purpose as well as industrial purpose. म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्री असतात त्यांचं रिक्वायरमेंट त्यांची ही प्रत्येक वेळी आपण त्याची युनिट्स पण बघितले. 4 युनिट आहेत. पहिलं पीपीएम. पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन. दुसरं म्हणजे काय, मिलीग्राम पर लिटर. तिसरं डिग्री क्लार्क आणि डिग्री फ्रेंच. हे 4 प्रकारचे युनिट आहेत. त्या युनिट प्रमाणे आपण डिसाईड करणार की पाण्यामध्ये हार्डनेसचं प्रमाण किती असावं. जसं आपलं ड्रिंकिंग वॉटर आहे, प्युअर वॉटर म्हणजे H2O. प्युअर वॉटर काय आपण पिऊ शकत नाही, त्यामध्ये मिनरल्स गरजेचे आहेत आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी. त्याकरिता आपण जे रेंज आहे त्या रेंज प्रमाणे आपण पुढे जाणार आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण काय करणार, वॉटर सॉफ्टनिंग. वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे काय बघा, बेसिकली द प्रोसेस बाय रिमूव्हिंग द हार्डनेस कॉजिंग सॉल्ट. द प्रोसेस बाय यूज फॉर रिमूव्हिंग द हार्डनेस कॉजिंग सॉल्ट. इट मे बी स्पेशली कुठले काय रिमूव्ह करणार, पण आपल्याला माहिती सॉल्ट म्हणला म्हणजे सॉल्ट म्हणजे काय तर आयोनिक कंपाऊंड. सॉल्ट म्हणजे काय, आयोनिक. त्यामध्ये कॅटॅयन असेल, त्यामध्ये ॲनायन असेल. बेसिकली ह्या मेथडमध्ये रिमूव्ह केला जातो. तो काय रिमूव्ह केला जातो, कॅटॅयन रिमूव्ह केला जातो फ्रॉम हार्ड वॉटर. फ्रॉम हार्ड वॉटर इज कॉल्ड वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस. ही अशी प्रक्रिया आहे की या प्रक्रियेमध्ये पाण्यामध्ये सॉल्ट, बेसिकली आपण बघितले सॉल्ट एकतर कॅल्शियमचा असणार आहे किंवा मॅग्नेशियमचा असणार आहे. असताना जर तो टेम्पररी असेल तो असणार आहे कार्बोनेटचा, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट. जर तो परमनंट हार्डनेस असेल तर ते कदाचित सल्फेटचा असेल, कदाचित नायट्रेटचा असेल किंवा कदाचित तो क्लोराईडचा असेल. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, ज्याला म्हणतो आपण नॉन कार्बोनेट हार्डनेस. आणि ते हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी जी काही प्रक्रिया वापरतोय आपण त्यामध्ये बेसिकली रिमूव्ह होताना फक्त काय रिमूव्ह होणार आहे, मेनली मॅक्झिमम ॲनायन पण होणारच, जास्तीत जास्त रिमूव्ह होईल तर कुठला होईल, कॅटायन हा रिमूव्ह होईल. आणि त्यामध्ये बेसिकली अशा 3 प्रोसेस आहेत. त्यापैकी आपण आज एक कव्हर करणार. अशा एकूण 3 प्रोसेस कुठली, त्यातली पहिली लाईम सोडा प्रोसेस. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये आपण लाईम आणि सोड्याचा यूज करून पाण्यामधलं हार्डनेस रिमूव्ह करणार. काय करणार आपण, पाण्यामधलं हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी काय वापरणार, एकतर वापरणार लाईम किंवा वापरणार आपण सोडा. ते काय आहे ते पुढे बघूया. दुसरी मेथड आहे आयन एक्सचेंज मेथड, तो आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करणार. तिसरी मेथड आहे जिओलाइट प्रोसेस. काय ती, जिओलाइट इज वन ऑफ द केमिकल विच यूज
टू रिमूव्हल ऑफ हार्डनेस फ्रॉम दी हार्ड वॉटर अँड हार्ड वॉटर कन्वर्ट इनटू सॉफ्ट वॉटर. त्यामध्ये आपण पहिली प्रोसेस आज कव्हर करूया. ती कुठली प्रोसेस? लाईम सोडा प्रोसेस. लक्षात घ्या बेसिकली बाळांनो की आपल्याला जो पाणी मिळतोय तो इम्प्युअर आहे. त्या पाण्याला आपण प्युअर करण्याचा प्रयत्न करतोय. काय करण्याचा प्रयत्न करतोय आपण? आणि प्युअर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस. या वॉटर सॉफ्टनिंग करण्यासाठी एकूण 3 मेथड्स आपल्याला वापरावे लागतात. त्यातली पहिली मेथड लाईम सोडा प्रोसेस, दुसरी मेथड आयन एक्सचेंज प्रोसेस आणि तिसरी मेथड जिओलाइट प्रोसेस. त्यापैकी आपण आता पहिल्यांदा कव्हर करूया. लक्षात घेताना फक्त आपल्याला एवढं लक्ष घ्यायचं की एका कंटेनर मध्ये आपण जे वॉटर घेतोय ते कुठलं वॉटर आहे? हार्ड वॉटर आहे. लक्षात पहिल्यांदा आपण कन्सेप्ट लक्षात घेऊया की आपण हार्ड वॉटर घेतोय. या हार्ड वॉटरला आपल्याला कन्वर्ट करायचंय कशामध्ये? सॉफ्ट वॉटर मध्ये. आणि हे सॉफ्ट वॉटर म्हणजे हा जो प्रवास आहे हार्ड इनटू सॉफ्ट, यासाठी आपण काय यूज करतोय? एकतर लाईम यूज करतोय किंवा आपण काय यूज करतोय? सोडा यूज करतोय. आणि ते करताना लाईमचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिला बघा. लाईमचा फॉर्म्युला काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca इन ब्रॅकेट OH2. म्हणजे आपल्याला हे पाणी हार्डचं कन्वर्ट करून सॉफ्ट मध्ये मिळवायचंय. आणि ते मिळवण्यासाठी आपण कशाचा आधार घ्यायला लागलोय? लाईमचा. आणि त्याबरोबर आपण आधार कशाचा घ्यायला लागलोय? सोड्याचा. त्याचा फॉर्म्युला काय बघा? Na2CO3. काय फॉर्म्युला त्याचा? Na2CO3. दोन केमिकल आपण वापरणार आणि ते वापरल्यानंतर हार्ड वॉटरचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? सॉफ्ट वॉटर. आणि त्याच प्रक्रियेला म्हणणार आपण वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस. या सॉफ्टनिंग प्रोसेस मध्ये बेसिकली काय प्रिन्सिपल आहे? काय प्रिन्सिपल आहे बघा की बेसिकली जो हार्ड वॉटर आहे दिसायला आपल्याला स्वच्छ दिसतोय. काय दिसतोय? तो स्वच्छ का दिसतो? कारण याची जी इम्प्युरिटी आहे ती कशी आहे? सोल्युबल. कशी इम्प्युरिटी आहे ती? सोल्युबल आहे आणि ती सॉल्टची आहे. प्रिन्सिपल काय म्हणतो बघा? इन दिस प्रोसेस the hard water which contain salt which is a soluble convert into insoluble precipitate. Convert into insoluble precipitate म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही यात लाईम घालणार किंवा तुम्ही सोडा घालणार, सोडा घालण्यानंतर याच्यामध्ये अभिक्रिया होणार. त्या अभिक्रिया आपण बघणार आहोत. आपण बघण्यापूर्वी हार्ड वॉटर मध्ये इम्प्युरिटी कशी आहे? तर सोल्युबल आहे. आपल्या डोळ्याला दिसणारं पाणी स्वच्छ दिसतंय. पाणी कसं दिसतंय आपल्याला? एकदम क्लिअर दिसतंय. पण ते क्लिअर आहे का? कारण त्यात इम्प्युरिटी कशी आहे? सोल्युबल आहे. मग मी काय करणार? त्यामध्ये लाईम घालणार, त्यामध्ये सोडा घालणार आणि त्या प्रोसेस नंतर या जे काही तयार होईल बॉटमला ते तयार होणार प्रिसिपिटेट. आणि ते प्रिसिपिटेट कसे असतील? तर इनसोल्युबल. कसे असतील? म्हणजे दिसणार ना घटक होतो तो आता दिसणार आपल्याला सोल्युबल इनटू इनसोल्युबल बाय द ऍडिशन ऑफ लाईम अँड सोडा. These precipitate we can remove बघा which can be removed by sedimentation and filtration. सरळ आता सेडिमेंटेशन लक्षात घेणार आपल्याला फिल्ट्रेशन माहिती आपल्याला कारण आपल्याला इम्प्युरिटी दिसते डोळ्याने. मग आपण त्याला फिल्टर करून घेणार. काय करून घेणार? फिल्टर केल्यानंतर सगळी इम्प्युरिटी निघून येईल. म्हणजेच काय झालं? वॉटर सॉफ्ट झालं. ह्याच प्रक्रियेला म्हणणार आपण वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस बाय युजिंग लाईम सोडा. बाय युजिंग लाईम सोडा म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या पाण्यामध्ये इम्प्युरिटी आपण जी सोल्युबल आहे तिला इनसोल्युबल करणार. कशाच्या आधाराने? एकतर लाईमच्या किंवा एकतर सोडाच्या. आणि सोडा आणि लाईम ज्यावेळेला ऍड केला इनसोल्युबल इम्प्युरिटी ही झाली इनसोल्युबल. इनसोल्युबल म्हणजे त्याच्याने पार्टिकल्स तयार होतील खड्यासारखे. आणि ते पार्टिकल नंतर आपण काय करणार? फिल्टर करून घेणार. आणि शेवटी आपलं पाणी काय होईल? प्युअर होईल म्हणजे सॉफ्ट होईल. मग ह्या ओरडण्याच्या ज्या अभिक्रिया येतात म्हणून पुढचा पॉईंट आपलं बघा दोन केमिकल असल्यामुळे दोन रिएक्शन असतील. पहिला म्हणजे लाईम, दुसरा म्हणजे सोडा. त्यापैकी पहिली रिएक्शन ऑफ सोडा म्हणजे मी यामध्ये आता पाण्यात घालतोय सोडा. काय घालतोय? ह्या पाण्यामध्ये हार्ड वॉटर मध्ये मी घातला सोडा. घातल्यानंतर ह्या ज्या काही रिएक्शन होती त्या रिएक्शन आपण समजून घेऊया. आता पाणी इम्प्युअर आहे. पाणी काय आहे? इम्प्युअर आहे. आपल्याला माहिती आहे एकतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट असणार आहे. आता पाणी सोल्युबल आहे म्हणजे या ठिकाणी या पाण्यामध्ये असणार आहे तुमचा कॅल्शियम कार्बोनेट. आणि हे काढण्यासाठी आपण त्यात काय घालतोय? सोडा घालतोय. सोड्याचा फॉर्म्युला काय आपला? Na2CO3. काय फॉर्म्युला आपल्या सोड्याचा? Na2CO3. हा सोडा पाण्यामध्ये घातला आपण. घातल्यानंतर याची अभिक्रिया या पाण्यासोबत होणार. आणि पाण्यासोबत झाल्यानंतर पाण्यामध्ये जी इम्प्युरिटी आहे आणि या पाण्यामध्ये आपण स्पेसिफिकली काय यूज करतोय? कॅटायन. कॅटायन म्हणजे प्लस चार्ज. कॅटायन म्हणजे काय? प्लस. आता बघा इम्प्युरिटी म्हणजे हे प्लस तो म्हणजे काय? सी आहे. काय तो? सी म्हणजे मेटल. मेटल इलेक्ट्रॉन देतात. सी वर चार्ज प्लस आहे, सी वर चार्ज काय आहे? मायनस. त्याचबरोबर इकडे आला तुम्ही Na वर चार्ज असतो प्लस म्हणजे सोडियम आणि CO3 वर चार्ज असतो मायनस. आता बघा या ठिकाणी Na रेट कोणासोबत होणार? Cl सोबत. Cl पण 2 आहेत, Na पण 2 आहेत. म्हणून काय तयार झालं या ठिकाणी? 2NaCl. काय तयार झालं या ठिकाणी? 2NaCl. आणि त्याबरोबर CO3
आणि Ca काय तयार झाले या ठिकाणी CaCO3 CaCO3 आणि या कॅल्शियम कार्बोनेट जो इथे सोल्युबल होता तो डाऊन दाखवला याचा अर्थ काय झाला आहे त्याच्या बॉटमला याने प्रिसिपिटेट तयार केले काय तयार केले प्रिसिपिटेट हे कधी जर इम्प्युरिटी क्लोराईडची असेल पण ते जर इम्प्युरिटी मी घेतली सल्फेटची काय इम्प्युरिटी सिंपल रिएक्शन मिळालं ही सोल्युबल आहे आणि हा जो वापरला आहे तो सोडा वापरलाय काय वापरला आपण सोडा आणि हे जे आहे तुमचं सोल्युबल सॉल्ट काय झालंय पाण्यामध्ये दिसत नाही आपल्याला एका बीकर मध्ये आपण पाणी घेतोय त्या इकडे दिसत नाही मग त्यात सोडा घातल्यामुळे काय होईल जी सोल्युबल होती ती सगळी डाऊन आलं म्हणजे या बीकरच्या खाली आपण जे म्हणलं बॉटमला ही तयार झाली इनसोल्युबल काय झाली इनसोल्युबल सिम्पली या ठिकाणी एन रिएक्ट झाला सल्फेट सोबत Na2SO4 आणि त्याचबरोबर तयार झाला CaCO3 आणि आपल्याला माहिती याला जर आपण फिल्टर केलं हे प्रिसिपिटेट आहे सॉलिड फॉर्म मध्ये तर पाण्यापासून शेवटी आपल्याला काय मिळणार इम्प्युरिटी ही रिमूव्ह झालेली मिळणार आणि त्या ठिकाणी जे पाणी मिळेल ते नक्कीच आता पुढे आपण लिहू शकतो फिल्टर जर केलं मी तर H2O काय तयार झालंय H2O हा H2O याची इम्प्युरिटी दिसते का आपल्याला आणि तेच करतोय H2O म्हणजे सॉल्ट वॉटर H2O म्हणजे काय सॉल्ट वॉटर दिस प्रोसेस इन विच वी यूज सोडा वापरलाय हार्ड वॉटर मध्ये इम्प्युरिटी आहे सोल्युबल आणि हार्ड वॉटर वापरल्यानंतर इम्प्युरिटी झाली इनसोल्युबल त्याचबरोबर जो का सॉल्ट तयार झालाय तो आपण फिल्टर करून बाहेर काढणार आणि शेवटी जे उरेल तुमचं काय असेल H2O आणि ह्या प्रोसेसला म्हणायचं वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस त्याच्या ह्या अभिक्रिया त्यातला पहिला वापरला आपण सोडा आता आपण वापरणार काय लाईम वापरणार म्हणून त्याची रिएक्शन कशी असतील रिएक्शन ऑफ लाईम काय असतील त्याच्या रिएक्शन ऑफ लाईमचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिला आपण CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण सिम्पली सेम एकच कन्सेप्ट आहे लाईमने पण तेच होतं सोड्याने पण तेच होतंय सोडा आणि लाईम ऍड करण्यापूर्वी इम्प्युरिटी ही सोल्युबल आहे सोडा आणि लाईम ऍड करण्यापूर्वी इम्प्युरिटी कशी आहे सोल्युबल आणि ऍड केल्यानंतर त्याची अभिक्रिया होते रिएक्शन होते आणि इम्प्युरिटी कशी होते इनसोल्युबल बॉटमला त्याच्या पार्टिकल्स तयार होतात ते पार्टिकल आपण काय करणार फिल्टर करणार आणि फिल्टर केल्यामुळे पाण्यातला हार्डनेस आपण रिमूव्ह केलं आणि ही जी प्रक्रिया आहे ती म्हणजे कुठली प्रक्रिया आहे वॉटर सॉफ्टनिंग तर जर आपण बघूया पुढे आता रिएक्शन ऑफ लाईम सिम्पली आपण काय घेतलंय हार्ड वॉटर त्या हार्ड वॉटर मध्ये आपण आता सोड्याच्या ऐवजी मी काय घालतोय लाईम घातल्यानंतर याची अभिक्रिया होणार लाईम आणि हार्ड वॉटर आणि त्यामुळे काय होणार हार्ड मध्ये इम्प्युरिटी सोल्युबल आहे ती रूपांतर कशामध्ये होणार इनसोल्युबल आणि शेवटी मला काय मिळणार सॉल्ट वॉटर मग त्या ठिकाणी चला बघूया आपण हे होतं 4 स्टेप मध्ये होतंय त्याची पहिली स्टेप पहिल्यांदा काय रिमूव्ह होते बघा रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड तुम्हाला मी आधी म्हटलं होतं पाण्यामध्ये सॉलिड इम्प्युरिटी लिक्विड इम्प्युरिटी गॅस इम्प्युरिटी सहज मिक्स होते त्यापैकी CO2 हा गॅसेस इम्प्युरिटी कुठली इम्प्युरिटी आहे आपले गॅस पण काढायचे प्लस सॉलिड पण काढायचे आपल्याला लिक्विड पण काढायचं बघूया आपण त्या ठिकाणी आपण घेतला लाईम CaOH2 म्हणजे काय लाईम आहे पाण्यामध्ये काय आहे तुमच्या CO2 हा CO2 या पाण्याचा रिएक्ट होणार आणि काय तयार करेल कॅल्शियम कार्बोनेट डाऊन एरो दाखवले आपण काय दाखवले आपण डाऊन याचा अर्थ काय झाला की त्या ठिकाणी प्रिसिपिटेट तयार झाले काय तयार झाले म्हणजे आपण लाईम पाण्यामध्ये घातला पाण्यामध्ये आहे CO2 डिझॉल्व झालेला CO2 वर चार्ज असतो मायनस लक्षात लाईम मधला कॅल्शियम प्लस दोघांचाही कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो आणि तो त्याचा प्रिसिपिटेट तयार करतो म्हणजे बॉटमला त्याचे खडे तयार होतात आणि ते खडे आपण नंतर काय करून घेणार फिल्टर आणि फिल्टर केलं की आपल्याला काय मिळालं या ठिकाणी H2O म्हणजे H2O तून आपण CO2 रिमूव्ह केला काय केलं आपण H2O तून CO2 काय केला आपण त्या ठिकाणी रिमूव्ह केला ही झाली पहिली प्रोसेस रिमूव्हल ऑफ डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम हार्ड वॉटर रिमूव्हल ऑफ dissolved carbon dioxide from hard water by using lime lime formula CaOH2 water containing CO2 react with calcium formation of calcium hydroxide which is insoluble and finally we get the CO2 free water CO2 free म्हणजे वॉटर मधून CO2 फ्री झाला आणि वॉटर काय झालं CO2 असताना हार्ड आणि CO2 केल्यामुळे तो काय झाला सॉल्ट झाला सेकंड प्रोसेस बघा न्यूट्रलायझेशन ऑफ फ्री मटेरियल ऍसिड न्यूट्रलायझेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे ऍसिडला न्यूट्रल कोण करते बेस न्यूट्रलायझेशन करण्याची प्रक्रिया घेतो आपण वेगळं काहीच करत नाही ऍसिड म्हणजे आता आपण घेतलं की आपण पाण्यामध्ये HCl ही लिक्विड इम्प्युरिटी आहे आता गॅस घेतला होता आता आपण प्युरिफायर वळलोय H2O सुपर म्हणजे काय सल्फ्रिक हे पाण्यामध्ये त्याच्यामध्ये पाण्यामध्ये यामध्ये घातला आपण लाईम आता पहिल्यांदा बघा कॅल्शियम हायड्रॉक्साइड घातला आपल्या प्रत्येकाला माहिती CH रिएक्शन होणार Cl सोबत CaCl2
ती कशी असेल इनसोल्युबल. कशी असेल ती इनसोल्युबल. आणि शेवटी तुम्हाला काय मिळणार बाळांनो H2O. या H2O मधून काय झालंय ऍसिड हा फ्री झालाय. सेम रिएक्शन H2O सोबत घेतला CH ची रिएक्शन SO4 सोबत झाली आणि त्या ठिकाणी काय झालंय CaSO4 म्हणजे पाण्यामध्ये जर ऍसिड असेल तो लिक्विड असणार आहे तो सोल्युबल असणार आहे. मी त्यात लाईम घातलाय लाईम मधला कॅल्शियम पाण्यामध्ये ऍसिड सोबत रिएक्ट होऊन स्वतःचा सॉल्ट तयार करतोय सॉलिड फॉर्म मध्ये. कशामध्ये सॉलिड फॉर्म मध्ये. शेवटी मी ते फिल्टर करून आपलं सॉफ्ट वॉटर मिळवतोय. काय मिळवतोय मी सॉफ्ट वॉटर. हा झाला सेकंड हा न्यूट्रलाइज झाला. आणि शेवटी काय बघा रिमूव्हल ऑफ टेम्पररी हार्डनेस. आणि आपल्याला टेम्पररी हार्डनेस म्हणजे काय वॉटर कंटेन कार्बोनेट्स. वॉटर कंटेन कार्बोनेट. पुढचा जो पॉइंट म्हणजे काय रिमूव्हल ऑफ परमनंट हार्डनेस. वॉटर कंटेन सल्फेट क्लोराइड और नायट्रेट. आपण स्टार्टिंगला शिकलोय जर पाण्यामध्ये कार्बोनेट असतील कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट तो हार्डनेस आपण सिंपल बॉइलिंग मेथडनं रिमूव्ह करू शकतो. जर पाण्यामध्ये सल्फेट असतील क्लोराइड असतील किंवा नायट्रेट असतील तर ते आपण बॉइलिंग मेथडनं रिमूव्ह करू शकत नाही. म्हणून तर आपण वापरतोय लाईम आणि सोडा. लाईम आणि सोडा म्हणजे काय हे केमिकल आहे. ते केमिकल वापरून आपण हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यामध्ये बघूया आपण रिमूव्हल ऑफ टेम्पररी हार्डनेस. आता पाण्यामध्ये हार्डनेस आहे त्यामध्ये घालतोय आपण लाईम. पाण्यामध्ये हार्डनेस कुठले बघा CO3 म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेट. लक्षात त्याची रिएक्शन होणार आहे कॅल्शियम म्हणजे लाईम सोबत आणि त्या ठिकाणी काय झालं बघा कॅल्शियम कार्बोनेट जो की कसा असेल तुमचा सोल्युबल. कसा असेल पाण्यामध्ये असताना सोल्युबल ऍड केल्यानंतर तो काय झाला इनसोल्युबल. म्हणजे फिल्टर जर मी केलं तर मला शेवटी काय मिळतंय प्युअर H2O. सिंपली तसंच काय केलं मी रिमूव्हल ऑफ परमनंट. परमनंट लाईक असणार इथं क्लोराइड इथं असणार सल्फेट. नायट्रेट सुद्धा असतो पण त्याची रिएक्शन आपण घेतली नाही. मग आता मी त्यात लाईम घालतोय. हा लाईम काय करणार Ca सोबत CO2 रिएक्ट होऊन त्या ठिकाणी CaCO2 तयार झाला आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार झाला. सिंपली या ठिकाणी या दोन्ही केसेस मध्ये पुढे जे मिळणार तुम्हाला ते काय मिळणार प्युअर वॉटर मिळणार. सिंपली बाळांनो लाईम वापरून 4 स्टेप मध्ये आपल्याला त्यातलं हार्डनेस काढता येतं. पहिलं काढलं आपण डिझॉल्व्ह कार्बन डायऑक्साईड. दुसरं काढलं आपण ऍसिडिक मटेरियल. तिसरं काढलं आपण टेम्पररी हार्डनेस. चौथं काढलं आपण परमनंट हार्डनेस. दिस प्रोसेस इज ए water softening process with the help of lime and soda. Lime and soda having their formula. Lime चा फॉर्म्युला समोर आहे कार्बोनेटचा फॉर्म्युला समोर आहे. ह्या लाईम सोडा प्रोसेसच्या दोन टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप कोल्ड लाईम सोडा प्रोसेस अँड हॉट लाईम सोडा. नावातच त्याचं मिनिंग आहे बाबा. हीच प्रक्रिया पण त्याचे प्रकार दोन कोल्ड अँड हॉट. कोल्ड म्हणजे काय दिस प्रोसेस टोटली डन ॲट अ रूम टेम्परेचर. ओव्हरऑल प्रोसेस मी सोडा पण वापरणार मी लाईम पण वापरणार सगळं हेच घडणार पण टेम्परेचर कुठलंही प्रोव्हाइड करणार नाही. म्हणजे साधं काय घेतलं मी गाजरीचं पाणी घेतलं गाजरीमध्ये त्यात फक्त लाईम टाकलाय त्यात फक्त सोडा टाकलाय. एक 2-3 तासांनी मी ज्यावेळेला ही पूर्ण अभिक्रिया होईल मी पाणी फिल्टर करणार आणि मी यूज करणार. पण ड्रॉबॅक काय या प्रोसेसचा इट रिक्वायर्ड लार्ज टाइम. रूम टेम्परेचर म्हणजे काय त्याला कुठलं टेम्परेचर दिलेलं नाही. मग त्यावर बेनिफिट काय होतं बेसिकली की त्या पाण्यामध्ये जी काय हार्डनेस शिल्लक राहते किती असते 50 to 60 ppm म्हणजे आपण ते पिण्याला वापरू शकतो. पण याला लागणारा वेळ खूप जास्त असतो. त्याच्या उलट काय बघा हॉट लाईम थोडा हॉट काय करणार आपण तीच घागर उचलून आपण आपल्या चुलीवर ठेवणार किंवा गॅसवर ठेवणार कारण हीट चालू आहे. रिएक्शनचा स्पीड वाढेल का कमी होईल प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला. जर एखादी रिएक्शन स्लो असेल जसं साधं एक्झाम्पल घेतलं पण मला चहा करायचा आहे. चहासाठी मी काय करणार पात्यामध्ये दूध घेणार साखर घेणार पाणी मी सगळं हे घेणार आणि ते असंच ठेवलं म्हणजे ती कोल्ड प्रोसेस झाली. मिक्स होईल का होईल कदाचित पण त्याला वेळ किती लागेल. मला सकाळी चहा प्यायचा आहे संध्याकाळपर्यंत माझा चहा होणार नाही. आणि तेच जर मी काय केलं पात्याला गॅसवर ठेवलं खालून मी हीट दिली माझा चहा 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होईल. म्हणजे लक्षात घ्या मला प्रोडक्ट पाहिजे मला चहा प्यायचा आहे. लक्षात मला काय पाहिजे सॉफ्ट वॉटर पाहिजे. कशापासून पाहिजे हार्ड वॉटर पण पाहिजे. जर मी कोल्डचा आधार घेतला तर लागणारा वेळ खूप जास्त लागतोय लक्षात. पण जर मी हीटचा आधार घेतला तर मिळणारं प्रोडक्ट मला कमी वेळेत मिळतोय. म्हणजे काय दिस रिएक्शन कोल्ड जर असेल जवळजवळ त्याला 5 to 6 आवर लागतात आणि हॉट असेल विदिन 15 मिनिट. Within a 15 minute this process is complete and after the completion of this process generated temperature किती असतो बघा 90 to 100 डिग्री सेल्सिअस. 90 ते 100 मध्ये जवळजवळ वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आणि त्यातून जे पाणी मिळतं त्यामध्ये हार्डनेस किती शिल्लक राहते फक्त 15 to 30 ppm म्हणजे त्याच्यापेक्षा हार्डनेस खूप कमी राहतं. आणि दिस वॉटर इज ए सॉफ्ट वॉटर. लक्षात बघा कोल्ड लाईक प्रोसेस म्हणजे काय द प्रोसेस विच डन ॲट अ नॉर्मल रूम टेम्परेचर. This process required a long time. After a long time, when we get the soft water, this water having a hardness, their ppm is a
50 to 60 ppm दी कॅन बी यूज, काय प्रॉब्लेम वापरू शकतोय. पण त्याच्या अगेन जर मी हॉट वापरली तर त्या ठिकाणी मी टेम्परेचर देणार 90 ते 100 डिग्री सेल्सिअस. त्यातून मला 15 मिनिटांमध्ये माझं पाणी सॉफ्ट करून मिळणार आणि त्याचं हार्डनेस फक्त किती राहते 15 ते 30 ppm. बोथ आर द सेम प्रोसेस. मग आपण वापरताना हॉट वापरायची कोल्ड वापरायची ते आपल्यावर डिपेंड करते. लक्षात, दीज आर द विच प्रोसेस, वॉटर सॉफ्टनिंग मधली पहिली प्रोसेस. कुठली प्रोसेस, पहिली प्रोसेस. परत एकदा रिवाइज करतो मला, आपली सोपी प्रोसेस दिसायला जरी ह्या रिएक्शन दिसल्या मुलीवर, पण जर या समजून घेतल्या, मला फक्त लक्षात काय ठेवायचंय की मला जे पाणी मिळते निसर्गातून अवेलेबल ते हार्ड आहे, त्याला मला सॉफ्ट करायचंय. काय करायचंय, सॉफ्ट करायचं. सॉफ्ट करण्याची पहिली प्रक्रिया लाईन सोडा. लाईनचा फॉर्म्युला CaOH2, सोडाचा फॉर्म्युला Na2CO3. ह्या मेथडचा प्रिन्सिपल काय आहे की इन दिस प्रोसेस hard water contain impurity is a soluble form. कुठल्या फॉर्म मध्ये, सोल्युबल. आफ्टर ऍडिशन ऑफ लाईन, आफ्टर कंप्लीशन ऑफ रिएक्शन, इट कन्वर्ट इनटू सोल्युबल इनटू इनसोल्युबल प्रेसिपिटेट. सोल्युबल इनटू म्हणजे काही दिसत नाही डोळ्याने, आफ्टर रिएक्शन ते मला डोळ्यात दिसणार आणि ते दिसणारी इम्प्युरिटी मी काय करणार नंतर फिल्टर करणार. फिल्टर केल्यानंतर मला जे पाणी मिळेल ते कसं असेल, प्युअर फॉर्म मध्ये असेल. त्यालाच म्हणणार मी सॉफ्ट वॉटर. म्हणून सोडाचे रिएक्शन्स आहेत, त्याबरोबर ऍसिडचे रिएक्शन्स आहेत. हे रिएक्शन केल्यानंतर या पद्धतीने मला वॉटर सॉफ्ट करता येतं. लक्षात बरोबर. हा लेक्चर एक 2 वेळा बघा. तुम्हाला जे आपण नोट्स प्रोव्हाइड केल्यात त्या 2 वेळा बघा. परीक्षेमध्ये तुम्हाला हे सगळ्या रिएक्शन्स असतात, वेगळं काही नाही. लक्षात घ्या, 2 एक्झाम्पल आहेत, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. कॅल्शियमची इम्प्युरिटी मॅग्नेशियम. टेम्परेचर जर असेल तर कार्बन असेल, कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट. परमनंट जर असेल तर क्लोराईड असेल, सल्फेट असेल किंवा नायट्रेट असेल. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट किंवा मॅग्नेशियम नायट्रेट. आणि इम्प्युरिटी असते सोल्युबल फॉर्ममध्ये. कुठल्या फॉर्ममध्ये, सोल्युबल. आणि आफ्टर रिएक्शन मला इनसोल्युबल करून त्याला फिल्टर जर केलं तर मला हार्ड पासून सॉफ्ट वॉटर मिळते. आणि ह्या करण्याच्या वेगळ्या पद्धती. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार तर आयन एक्सचेंज प्रोसेस आणि जिओलाइट प्रोसेस. थँक्यू व्हेरी मच.